हॅलो एव्हरीवन, तुम्ही मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की आम्ही काही बलून डेकोरेशन सामान वगैरे घेऊन मामीच्या घरी नेऊन ठेवलं होतं. तर तेच मी बलून डेकोरेशन करायसाठी मी जाते मामीच्या घरी. गाडी वगैरे काढली आणि पोचली मी मामीच्या घरी. मामीच्या घरी पोचते आणि फटाफट आली वरती. तुम्ही बघत होते मामी वगैरे स्वयंपाकाची तयारी करत होते आणि सिद्धी आपले वटाणे घेऊन नाचत होती. त्यानंतर आईने वगैरे पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. मामीने स्वयंपाक वगैरे सगळं बनवून रेडी करून ठेवून दिले. त्यानंतर मग मी आले घरी. कलची वगैरे मशीन घेऊन मी आली मामीच्या घरी. रिटर्न बलून डेकोरेशन वगैरे केलं. सगळं सजावट झाल्यानंतर मामी वगैरे रेडी झाली आणि मी पण रेडी होऊन आली घरी. घरी आल्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये. मंदिरात आल्यानंतर मामा आणि मामीने केली पूजा वगैरे ते लोक करत होते आणि मी थोडीशी मस्ती करत होती. मग मामी पण आपली पूजा करत होती आणि सिद्धीला मी खेळवत होती. सिद्धीला खेळता तिचे आले होते दोन्ही आत्या. त्यांच्या खूप छोट्या आत्या सिद्धीच्या. तर मग ते गेली आपल्या आत्याकडे. मग ते लोक करत होते थोडीशी मस्ती. त्यांचं वगैरे खेळ वगैरे झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मामी मी सगळेजण आम्ही निघालो मामीच्या घरी जायला. मामीच्या घरी आल्यानंतर बूट वगैरे मिठाई वगैरे सगळं काही मी ठेवत होती टेबलवर. सगळं काही डेकोरेशन झाल्यानंतर मग मी करायला लागली मामीची तयारी. फटाफट मामीची तयारी मी केस वगैरे करून घेतले आणि सगळे लोक आले होते. तोपर्यंत सगळेजण आल्यानंतर सगळेजण बसून गेले आणि मग मी आपल्या कामाला लागली. मग मामी आणि मामाने केले थोडेसे फोटोशूट. त्यांचे फोटोशूट झाल्यानंतर सगळं काही कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण बसले जेवण करायला. मी फटाफट जेवण वगैरे वाढलं आणि मग मी पण जेवण करून तिथून निघाले. सिद्धी खूप रडत होती कारण तिला खूप चिडचिड होत होतं. तिला फटाफट घरी घेऊन आली आणि ते झोपवून टाकलं आणि घरी चालू होतं आमचं. तरी खूप काम चालूच होतं. मग काम वगैरे झाल्यानंतर झाडू वगैरे मारलं आणि केला आराम. भेटूया